अगं बच्चा, तिची आणि तुझी कंपॅरिझन तरी होऊ शकेल का? हा, यू आर माय लव्ह अँड शी इज जस्ट एन एम्प्लॉई. तू एक काम कर, हा, उद्या तू येच ऑफिसला आणि मस्त टकाटक तयार होऊन या. तिलाही बघू दे गुरुनाथ सरांची गर्लफ्रेंड कशी दिसते ते. आणि मी तुला प्रॉमिस केलंय की नाही, तू अप्रूव्ह केल्याशिवाय मी तिला अपॉइंट करणार नाही, हो की नाही? बस तू अप्रूव्ह केलं तरच तिला जॉबवर ठेवणार. ओके? ते तर आहेच. दॅट्स लाईक माय मॅन. बरं ऐक ना, मी उद्या काय घालू? मला ना फॉर्मल्स घालायचं वाटतंय. ऍज यू विश. काही घातलंस तरी सुंदरच दिसतेस, हो की नाही? तुला आवडेल ते घाल. सो वेटिंग फॉर टुमॉरो. पाले हा? घेतलंस ना सगळं? हो दादा सगळं आहे. हा. याच्यात सॅम्पल आहेत आणि तुझ्या हातात आहे ना 2 पाकिटं भरून ठेवलेली आहेत. बरं. हा हा आधी हे जात आहे का ते तरी बघूया. जाईल ग, तू टेन्शन नको घेऊस. हे बघ, आपण आधी आपल्या एरियातले स्टॉल वाले सगळे बघूया. हा. त्यानंतर आपल्या मागच्या गल्लीत हा. बरेचसे नाश्ता विकणारे असतात, त्यांच्याकडे जाऊया. नाही तसं नाही दादा, मला समजून राहिला का तुम्ही ब्रँडेडच मसाले वापरता, पण एकदा हा वापरून पाहणं म्हणजे मिसळ पण टेस्ट थर्रार होऊन जाईल एकदम. म्हणजे 2 प्रकारच्या मिसळी होतील. काळ्या वाटाण्यातली पण मिसळ होऊन जाईल ना. तुम्ही बोलताय बरोबर, पण नकोय आम्हाला मॅडम. नागपुरी मसाला पण आहे, खूपच वेगळा आहे. एकदा वापरून तर पहा. ऑलरेडी आहे मॅडम, नको तुमच्याकडचे मसाले नको आम्हाला. अहो पण तुम्ही जस्ट टेस्ट तर करा ना, सॅम्पल घ्या. हो ना. नको सर. अहो खरंच चांगले मसाले आहेत. अहो नवीनच आहेत, नवीन केलेले आहेत. हो नवीन आहे माहिती आहे, पण ऑलरेडी स्टॉक पडलाय भरपूर, त्यामुळे घेऊ शकत नाही. बरं पण कधी लागलं तर सांगा. नाही पण सध्या नको. दे दादा. येते. हॅलो, अरे कधी माल पाठवताय? लवकर पाठवा मला, हे बघा वेळ नाहीये, मी वाट बघतो कधी तुम्ही. लवकर पाठवा. हां ठीक आहे, ओके. नमस्कार दादा. मला जरा तुमच्याकडे काम होतं. म्हणजे मी राधिका गुरुनाथ सुभेदार इथे जवळच राहते. माझा एक छोटासा बिझनेस आहे. म्हणजे मी पापड, लोणची, मसाले बनवते. माझा नागपुरी मसाला खूपच फेमस आहे आणि स्पेशल आहे. तुम्ही एकदा तुमच्या दुकानात ठेवून पाहता का? नाही होत आहे, नाही ठेवू शकत. अहो आमच्या आधीच माल पडलेला आहे आणि आम्ही होलसेलमधून सगळा माल मागवतो ना. नाही सगळं बस. बघा ना, म्हणजे खूप चांगले मसाले आहेत, खूप चांगल्या चटण्या. हा? हो बाई, होलसेलमधला माल येतो, आधीच माल पडलेला आहे, कुठे ठेवणार आमच्याकडे? मी तुम्हाला सॅम्पल तरी घ्या. नाही नाही खरंच. हा. ते माफ. ठेवा ना. नाही नाही. मी तुम्हाला होलसेलच्या दरात देते ना. हो नको प्लीज. दादा एकदा तुम्ही नाही. स्वतः वापरून पहा. तिकडे जाऊया आपण. हा? हो. हे बघ, असं उत्तर तर ते हे देणारच माले. आपण टेन्शन नाही घ्यायचं. हो. काय यांची लॉबी ठरलेली असते की ठराविक जणांकडून माल घेतात. हा? आपल्याला सुरुवातीला थोडा त्रास होणार, पण नंतर ते घेणार आपल्याकडून. हा? Tension दादा नको. पाणी हवंय का? व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग आनंद. येस सर. अरे वा, आज सगळे अगदी वेळेवर. न्यू बॉस येणार आहेत ना, सो एव्हरीवन इज ऑन टाइम. मी खूप क्युरियस आहे. मला अजून गेस करता येत नाहीये की येणारी व्यक्ती कोण असेल. सर आता आले की आपल्याला कळणारच आहे. आणि हे गुरुनाथ सरांनी जे काही अनऑफिशियली निवड केली आहे ना, हे मला पटलेलं नाही. म्हणजे असं कोणी अपॉइंट करतं का? आनंद, जरा हळू. काय भिंतीला सुद्धा कान असतात. उगीच कोणी ऐकलं तर बॉस पर्यंत जायचं. आणि ऑफिसचा नियम तुला माहितीच आहे, बॉस इज ऑलवेज राईट. राईट सर. पण गुरु सरांनी यामागे नक्कीच काहीतरी वेगळा विचार केला असेल. ओ आय फॉरगॉट टू टेल यू समथिंग. काय? सर श्रेयस इज ऑन अन ऑफ. तो 8 दिवस येणार नाही. का? काय झालं? हिज मदर इज अनवेल, सो ही हॅज गॉन टू पुणे. जेने एक काम कर, लंच ब्रेक मध्ये श्रेयसला फोन कर. सगळं काही ठीक आहे ना विचार. काही मदत हवी असली तर तेही विचार. येस. चला
आपण आता कामाला लागूया. गुरुनाथ सर येतच असतील आणि त्यांच्याबरोबर नवीन बॉस सुद्धा. आय होप ते जे कोणी असतील इज गुड बाय नेचर. गुड मॉर्निंग. गुड. काय म्हणताय? काय रघु, बघतोस काय, विसरलास की काय? हा? पानवलकर, सगळं ठीक? अरे आनंद, आज लवकर? हो मी मग जेनी, कसं वाटतंय? व्हॉट्स आजचं स्केड्यूल आपलं म्हणजे बिझी आहे काय, मीटिंग्स कशा लाईन अप आहेत, जरा मला मेल कर बरं, मी बघतो जरा. येस सर. ऑलराईट देन, आय विल सी यू अराउंड. मी काय बघतोय? जे आम्ही सगळे बघतोय तेच. मी सांगितलं होतं ना, आधीच सांगितलं होतं की जो कोण येणारा बॉस आहे ना, तो ही मॅडचा फ्रेंड असणार आहे. अरे मॅड सोड, स्टुपिड इडियटचा फ्रेंड असणार. म्हणजे आता ही सारखी इथे येणार का? हे बघा, उगीच आत्ताच काही गेस करत बसू नका. हं? चला आपण आपल्या कामाला लागूया. आपल्याला काय करायचंय? चला. सुरुवात अशी झाली, काय काम? ये. ही केबिन त्या न्यू कमरची आहे. कशी वाटली? मस्त ना यार, फॅन्टॅस्टिक. हे बरं आहे, मला कधी अशी ट्रीटमेंट नाही दिली ऑफिस मध्ये. तू नक्की काम करायलाच येते ना ती? ऑफकोर्स बच्चा. अगं मला असं वाटलं की एखाद्या माणसाला आयडियाज कशा सुचतात ना, म्हणजे क्रिएटिव्ह कामामध्ये, ते त्याच्या वर्क प्लेसवर पण खूप अवलंबून असतो. आजूबाजूचं वातावरण कसं आहे, म्हणून इतकं छान वातावरण असेल ना तर आउटपुट पण तसं मिळतं ना, म्हणून म्हणलं हे असं असावं सगळं. मला तर नेहमी हॅरॅसमेंटच मिळाले इकडे. सोड ना आता ते जुनं. ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी, तसं ते सोड. म्हणजे काय? म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी तुला नावं ठेवली ना, तेच लोक आता आश्चर्यानं स्वतःच्या तोंडात बोटं घालतील. हाव? एक काम कर, हे दे मला, इथे बस. मी का बसू? अगं बस ना. सेट. येस. कसं वाटतंय? मला बसून काय वाटणार आहे? केबिन तर त्या न्यू